साधारण सप्टेंबर महिना गणपती विसर्जन झालेले असते. गावाकडे अजून गुरे रानात चारायला घेऊन जायची आणि सायंकाळी परत घेऊन यायची, कारण शेतीची कामे अजून पूर्णपणे झाले नसतात. लोक भात कापणीच्या कामगिरीकडे वळलेले असतात. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओचा आनंद घेत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गवताचा थोडा हिरवेपणा जाऊन थोडा कोरडेपणा आलेला असतो. कसं छान वाटतंय निसर्गरम्य कोकण. गावचे वातावरण तर थंड व हवेमध्ये सुद्धा गारवा असतो, तुम्ही पाहू शकता. गुरांसाठी हिरवा चारा, आपण त्याला चारवर म्हणतो, ती कापून गुरांसाठी घेऊन जात आहेत. गावामध्ये माकडे सुद्धा निर्भीड होऊन फिरत असतात, पण कोणाला त्रास देत नाही. अधूनमधून पावसाच्या सावली पण येत असतात, त्यामुळे झाडे झुडपे फुले कशी एकदम टवटवीत झाले दिसतात. ह्या दिवसात वातावरण असे छान असते, मन एकदम प्रसन्न वाटते. ही आहे श्रीरामाची वानरसेना. इकडे पण वाकड उड्या चालल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, संध्याकाळची वेळ झालेली असा. दुसऱ्या गावातून आपली कोकणची लालपरी आलेली दिसता आणि सकाळी दुसऱ्या गावाकडे पुन्हा रवाना होताना दिसते. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.